नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर जून आणि जुलैमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि आपला जो गणित विषय आहे या गणित विषयामध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी जर मार्क हवे असतील तर आपल्याला त्या विषयाचा सिलेबस या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सिलेबसवर चर्चा करणार आहोत। कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा कोणकोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक लाईक करा, नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, म्हणजेच शिक्षक भरती संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती तुमच्यापासून मिस होणार नाही। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, आपलं टायटल आहे गणिताचे महत्त्वाचे टॉपिक असे करा नियोजन, म्हणजे आपल्याला 30 पैकी 30 मार्क या ठिकाणी मिळवता येतील। आपण शिक्षक मित्रांसाठी एक मार्गदर्शनासाठी एक बॅच सुरू केली आहे। त्या बॅचची जी फीस आहे ती फीस फक्त 101 रुपये आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहेत। बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे। आणि या बॅचमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या तिन्ही विषयांचे तुम्हाला सर्व लेक्चर भेटणार आहेत। आवश्यक असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन अमोल गायके मॅथ रिझनिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ॲप्लिकेशन संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास इथं माझा नंबर दिलेला आहे 80 87 54 84 15 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता। चला, आता आपला मेन उद्देश आहे 30 पैकी 30 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळालेले पाहिजे। 30 पैकी 30 नाही म्हटलं तरी चालेल, पण 27 किंवा 28 मार्क आपण या ठिकाणी घेऊ शकतो। या लेवलचा पेपर या ठिकाणी आता येत आहे। 2013 पासून ते 2021 पर्यंत पेपरची काठिण्य पातळी जर आपण पाहिली तर थोडा पेपर अवघडच होता, पण 2024 आणि 25 मध्ये झालेल्या पेपरची काठिण्य पातळी पाहिली तर आपण पेपरमध्ये 30 पैकी 27 ते 28 मार्क मिनिमम या ठिकाणी नॉर्मल तयारी केली तरी घेऊ शकतो। आणि आपली वाटचाल जी आहे ती या दृष्टिकोनातूनच असणार आहे की आपल्याला 30 पैकी 30 मार्क या ठिकाणी कसे मिळवता येतील। त्यासाठी आपल्याला गणितामधील संपूर्ण टॉपिक जे आहे तर माहिती असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला संख्या प्रकरणावरती प्रत्येक वर्षी पेपरला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। म्हणजे संख्या प्रकरण जे आहे तर तुमच्यासाठी IMP आहे। संख्या प्रकरण तुम्हाला व्यवस्थितपणे करावं लागणार आहे। त्यानंतर संख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यावर सुद्धा प्रत्येक वर्षी प्रश्न आहे। हा टॉपिक IMP आहे। तसेच विभाज्यतेच्या कसोट्यावर तुम्हाला प्रश्न आहे। अंकगणितीय श्रेणी या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आहे। त्याचा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याचा पूर्ण टॉपिक आपण यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात अंकगणितीय श्रेणीवरचा। त्यानंतर लसावी आणि मसावी हा टॉपिक सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। घातांकावर प्रश्न आहे। व्यवहारी अपूर्णांकावर शाब्दिक प्रश्न आहे। आकडेवारीवर जरीही प्रश्न नसले तरी व्यवहारी अपूर्णांकावरील शाब्दिक आणि सोपे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे। आणि प्रश्न कसे आहे हे आपण दररोज रात्री 10 वाजता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे दररोज रात्री 10 वाजता यूट्यूब लाईव्ह येत चला। त्यानंतर दशांश अपूर्णांकावरती प्रश्न आहे। आवर्ती दशांश अपूर्णांकावर प्रश्न आहे। त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा यावर शाब्दिक स्वरूपात जे उदाहरणं तयार होतात हे उदाहरण तुम्हाला विचारण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे जाऊ, नळ आणि पाण्याच्या टाकीवरील प्रश्न आहे। काळ, काम, मजूर त्यामध्ये रेल्वेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहे। शेकडेवारीवरती सोपे प्रश्न आहे। सरासरीवर एक सोपा प्रश्न तुम्हाला आहे। नफा तोटा हा प्रश्न तुम्हाला हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला भेटतो। आणि प्रश्न जास्त अवघड नाही, प्रश्नांची लेवल आता थोडी कमी झालेली आहे आणि प्रश्न अगदी सोपे असतात, त्यामुळे आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो। गुणोत्तर आणि प्रमाणावर प्रश्न आहे। समचलन आणि व्यस्त चलनावर
एवढे प्रश्न नाही, पण प्रश्न आता 2 वर्षामध्ये या ठिकाणी याच्यावर यायला लागलेले आहे आणि समचलन आणि व्यस्त चलनाचे प्रश्न जे आहे ते एकदम सोपे सोपे आहे. ते तुम्हाला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी शिकवणारच आहे, ते तुम्हाला पाहायला भेटतील. वयवारीवरती एक प्रश्न हमखास आहे. करणी जे प्रकरण आहे तर करणी प्रकरणावर कधी एखादा प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. इथून मागे तर आपल्याला त्या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही, पण याच्यावर इथून पुढे आपल्याला एखादा प्रश्न पाहायला भेटू शकतो. त्यामुळे आपण त्या प्रकरणाची सुद्धा तयारी करणार आहोत. त्यानंतर बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावर हमखास प्रश्न आहे. वर्ग आणि वर्गमूळ नाही म्हणलं तरी तुम्हाला प्रश्न विचारण्यातच आले आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला या प्रश्नांचा सराव करायचाच आहे. त्यामुळे वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे टॉपिक जो आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितलेलं आहे की तुम्हाला कमीत कमी 25 पर्यंत त्या ठिकाणी पाढेपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 30 पर्यंत वर्गपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 25 पर्यंत घनपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 72 पर्यंत कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहे ह्या तुम्हाला कराव्याच लागणार आहे आणि या गोष्टी केल्याशिवाय तुमच्या पेपरमध्ये मार्क वाढू शकत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अनिवार्य आहे. या गोष्टींचा सराव करा. त्यानंतर सांख्यिकी, मध्यमान, वर्गमध्य, मध्यांक, वारंवारता हे जे प्रश्न आहेत यावर प्रश्न तुम्हाला येणाऱ्या TET मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर सूट, रिबेट, कमिशन आणि दलाली हे टॉपिक महत्त्वाचे आहे. कारण आपण जर पाहिलं तर शालेय अभ्यासक्रमामध्ये या टॉपिकवर आपल्याला प्रश्न आहे आणि आपला जो पेपर आहे तो शालेय अभ्यासक्रमावरच आधारित आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यात या टॉपिकवरती प्रश्न पाहायला भेटतील. आणि 2013 पासून जशी TET परीक्षा झाली आहे, सुरू झाली आहे, तसं 2025 पर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 प्रश्न, कमीत कमी एक जास्तीत जास्त 3 प्रश्न तुम्हाला या वर्तुळालेख किंवा स्तंभालेखावर पाहायला भेटत आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न आहे. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर भूमितीवर आपल्याला 4 ते 5 प्रश्न पाहायला मिळत आहेत. भूमितीवर 5 किंवा 6 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्यानंतर भूमितीवरील प्रश्न जे आहेत ते जास्त अवघड नसतात. पेपर 2 मध्ये थोडी पातळी वाढलेली असते, पण पेपर 1 मध्ये थोडे प्रश्नांची लेवल जी आहेत अगदी सोपी असते आणि या भूमितीच्या प्रश्नांमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळवू शकतो. मग याच्यावर प्रश्न कशावर असतात? प्राथमिक मूलभूत बाबी. आता प्राथमिक मूलभूत बाबी म्हणजे काय, तर संकल्पनावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला भूमितीमध्ये पाहायला मिळणार आहे, जे की आपण आपल्या ॲपमध्ये पण घेणार आहोत आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ते प्रश्न सांगणार देखील आहोत. त्यानंतर कोन आणि कोनाच्या प्रकारावर प्रश्न आहे. समांतर रेषावर प्रश्न आहे. त्रिकोण आणि त्रिकोणाची समरूपता, त्रिकोणाचे प्रकार, पायथागोरसचे प्रमेय यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, समभुज चौकोन, समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन या चौकोनावर आधारित प्रत्येक वेळेस तुम्हाला एक प्रश्न पाहायला भेटत आहे. त्यानंतर वर्तुळ आणि चक्रीय चौकोन, पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला याच्यावर जास्त प्रश्न पाहायला भेटतात. त्यामुळे पेपर क्रमांक 2 साठी हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळावर प्रश्न आहे, पृष्ठफळावर प्रश्न आहे, घनफळावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर मोजमाप, परिमाणे, हेक्टोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, किलो, किलोग्राम हे जे दशमान परिमाणे आहे या परिमाणावरती 2013 पासून ते 2025 पर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत. म्हणून हा टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्रिकोणमिती आणि निर्देशक भूमिती हे जे 2 टॉपिक आहे हे 2 टॉपिक नवीन आहे. यावर सुद्धा तुम्हाला येणाऱ्या TET मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या 2 टॉपिकचा सुद्धा आपण आपल्या बॅचमध्ये सराव करून घेणार आहोत. कारण भविष्यात प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात कोणीही सांगू शकत नाही, पण प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन आपण त्यानुसार तयारी करू शकतो. कारण पेपर कोणाला कसा येईल कोणाला आज माहीत नाही किंवा पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत कोणालाही माहीत नसतं. त्यामुळे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अंदाज बांधून असतात आणि पेपरचं ॲनालिसिस करता
पुढच्या वर्षी पेपर कसा येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवून या ठिकाणी शिकवल्या जात असतात। त्यानंतर बुद्धिमत्तामधील लिमिटेड टॉपिक आहेत। या टॉपिकच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न आलेला नाही। प्रत्येक पेपरमध्ये अंकमालिकेवर एक प्रश्न आहे, घड्याळावर एक प्रश्न आहे, कालमापनवर एक प्रश्न आहे, ठोकळा, घन आणि पासा याच्यावर एक निश्चितपणे एक प्रश्न आहे। त्यानंतर त्रिकोण मोजणे आणि चौकोन मोजणे म्हणजेच आकृत्यांची संख्या मोजणे यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत। आणि आतापर्यंत आपण जेवढे टॉपिक पाहिले आहे हे सर्व टॉपिकवर तुम्हाला काम करायचं आहे। या सर्व टॉपिकवर जर तुम्ही बेसिक पासून जर काम केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळू शकतात। आता मार्क वाढवण्याची पद्धत काय आहे? सगळ्यात अगोदर 2024 आणि 2025 मध्ये झालेल्या TET मध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न एकदा पहा। ते प्रश्न पाहिल्याच्या नंतर ॲनालिसिस करा, कोणत्या पुस्तकातून हे प्रश्न विचारले आहे, कोणत्या लेखकाने तयार केलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन हे प्रश्न तयार करण्यात आलेले आहे। मग तुम्हाला 4थी 5वी त्याच्यानंतर 7वी स्कॉलरशिप, नवोदय, मंथन किंवा आपले जे सिलेबसवर आधारित पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांमधून चेक करायचं आहे की तुम्हाला हे प्रश्न कुठून विचारण्यात आलेले आहेत। आणि तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काम करतोय आणि तुमच्यासाठी काम करत असताना प्रश्न कुठून आले आणि प्रश्न कशा प्रकारे तयार झाले हे सर्व प्रश्न तुम्हाला आम्ही या बॅचच्या स्वरूपात देणार आहोत। म्हणजेच तुम्हाला जास्तीचा वेळ वाया घालवणं गरजेचं नाही किंवा तुमचा जो वेळ आहे तो वेळेची बचत करण्यासाठी तुम्हाला जे काही प्रश्न कोणत्या पुस्तकातून आलेले आहेत आणि या भविष्यात कसे प्रश्न येऊ शकतात यासाठी आपण फक्त 101 रुपयांची बॅच सर्व शिक्षक मित्रांसाठी देत आहोत। फीस कमी आहे याचा अर्थ बॅचची क्वालिटी खराब असेल किंवा लेक्चर व्यवस्थित होत नसेल असा उद्देश नाहीये, पण आपल्याला प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचायचं आहे। त्यामुळे आपण कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे फीस कमी, यशाची हमी या प्रकारे आपण आपल्या बॅचमध्ये संपूर्ण टॉपिक व्यवस्थितपणे बेसिक पासून ते पेपरला जी काठिण्य पातळी असते त्या काठिण्य पातळीपर्यंत सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे एकदा विश्वास ठेवून आपली ही बॅच तुम्ही निश्चितपणे घेऊ शकतात। फीस काही जास्त नाहीये पण बॅच एकदम क्वालिटी आहे। बॅच संदर्भात तुम्हाला काही बी अडचण असेल तर 80 87 54 84 15 हा माझा नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि बॅच संदर्भात अधिक माहिती विचारू शकतात। आपलं प्ले स्टोरला ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲप डाउनलोड संदर्भात कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात। अशा प्रकारे हा संपूर्ण सिलेबस आहे आणि या सिलेबसवर आपल्याला काम करायचं आहे। या सिलेबसवरती आपण जास्त वेळ देऊन पैकीच्या पैकी कसे मार्क मिळवता येतील या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आहे। तुम्हाला जर माझ्यासोबत जुडायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र व्हिडिओला करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबू। सर्वांना जय हिंद।